गाईज आम्ही पोचलो फायनली. हा बघा समोरचा व्ह्यू पूर्ण लांब लांबपर्यंत काहीच दिसत नाही पाण्याशिवाय. आणि इकडे पण पाणी भरतं खरं तर, बट आता भरलं नाही. हे पावसाळ्यात भरतं खूप इकडे खाली. चला आता डायरेक्ट खाली जाऊ आपण आणि खाली जाऊन पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करू. आम्ही प्रॉपर बीचच्या समोरच एकदम पोचलो आहे एक्झॅक्ट. आणि हा बघा हा पूर्ण समोरचा व्ह्यू. आणि ह्या साईडला एक मंदिर आहे लिंगेश्वर म्हणून. लिंगेश्वर बरोबर इकडनं जावे थोडे पुढे, पण ते मागे मागे मध्ये पाणी बरोबर नाही. ओके सो गाईज आता आम्ही फोटोशूट वगैरे केले. जास्त मोठं नाही, छोटंसंच केलं तरी अजून फोटो काढणार आहे. फक्त जरा पुढे चाललो आम्ही फिरायला. आणि हे बीच एकदम चांगलं आहे, म्हणजे इकडे असं गर्दी वगैरे पण नाही ना लोकांची, पूर्ण रिकामी आहे. आणि फक्त इश्यू असं झाला आहे की पॅन्ट माझी थोडीशी म्हणजे चांगलीच भिजली आहे बऱ्यापैकी. पण त्याच्यामध्ये एक भारी रील शूट झाली आहे. ती मी तुम्हाला एकदा दाखवतो. आणि आता पुढचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करा. पहिले चप्पल जाता रोवला. आता आम्ही ज्या जागेवर उभे आहे ना, आता पाणी फक्त इथपर्यंत आहे. पण जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या ना जेव्हा भरतीचा टाईम असतो तेव्हा इथपर्यंत पाणी येतं. ते जे डिस्टन्स बघा किती एकदम लांब आहे, तरी एवढ्या वरतीपर्यंत पाणी येतं. ते तेव्हा तर इकडे येणंच मुश्किल होतं. आणि आता पण लाट आहे ना हळूहळू वरती येते. आम्ही लोक तिकडे खाली उभे होतो ना तेव्हा आम्ही बघितलं ते सगळं. लिटरली ही आजची जी एका मित्रासोबत आलेली जी माझी ट्रिप आहे ना, ती इतकी भारी गेली असं मला वाटलं नव्हतं. अनएक्सपेक्टेड होती ही. आणि लिटरली यार इकडनं व्ह्यू एवढा भारी दिसतोय ना. आता आम्ही हे ना म्हणजे इकडे एक खडकांची जागा आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. तिकडनं फोटोज वगैरे भारी येतात आणि सेफ जागा आहे ती, म्हणजे एकदम पाण्याच्या जवळ वगैरे पण नाही. आणि इकडनं एकदा तुम्ही व्ह्यू बघा माझ्या मागचा, इतका भारी वाटतोय ना. समोर पण बघा, हे बघा. तुम्ही ह्या आधी माझ्या ब्लॉगमध्ये असं काही बघितलंच नसेल. आय नो, मला पूर्ण गॅरंटी आहे या गोष्टीची. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मग तुम्हाला हे असं खूप काय बघायला भेटणार आहे अजून पण या पुढे. क्वालिटी आयफोन हा 2 कॅमेरे. सर रेडी जाऊया. एक मिनट थांब. खडे मेला तर खाली उतरायचो बाकी होती. खैसून खैल ब. आता आम्ही मागे फोटोशूट वगैरे केलं आहे. आणि आता आम्ही इकडनं वरती चाललो आहे समोरच, बिकॉज आम्ही आता लवकर निघतो. किती वाजलेले अनिकेत? 5:30 वाजतात. आणि आम्ही आता इकडनं निघतो आहे. फोटोशूटचं सांगतो मला. फोटो इतके भारी आलेत ना. माझं इंस्टाग्राम आहे द हर्ष तारी. आणि तारीचा लास्टला जो सिंगल आहे तिकडे डबल आहे करायचं आहे. मग प्रॉपर माझी आय डी येईल, त्याच्यावर माझे फोटोज पोस्ट होणार. ते एकदम भारी फोटो आलेत, आयफोनमधून काढलेत. आणि मेन म्हणजे आणि ह्याची आणि तुझी अनिकेत आय डी कार्ड, हे माझी अनिकेत माडदेकर. ह्याची अनिकेत माडदेकर आय डी आहे. हिला पण फॉलो करा ह्याच्या आय डीला.
आणि तिकडे पण तुम्हाला खूप काय चांगलं चांगलं बघायला भेटेलच. आता आम्ही चाललो आहोत वेंगुर्ला बीचला आणि हा बोलायला लागला की ते इकडनं जावं, एवढं लांब नाही. मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे लिटरली यार आजच्या एका दिवसात आपल्याला इतका कंटेंट देतोय ना हा. यांनी काल पण खूप कंटेंट दिला होता, पण काल मी ब्लॉग नव्हतं शूट करत होतो. आज आम्हाला जसं बोलला फोन करून बाहेर जायचं आहे फिरायला. मी म्हटलं ठीक आहे भाई. मग ब्लॉग मी पटकन स्टार्ट केला. पण आता इश्यू असा झाला की ह्याच्या आयफोनमध्ये फोटो चांगले येतात आणि तुम्हाला तर माहिती आहे सनलाईट आणि आयफोनचं कॉम्बिनेशनच भारी असतं. पण सीन असा झाला की ह्याच्या आयफोनची बॅटरी आता 15% आहे. आता ह्यापुढे जेवढे फोटो काढायचे असतील ते मला काढावे लागणार. पण माझ्या फोनमध्ये प्रॉपर सनलाईट जे सपोर्ट केलं तर एकदम भारी फोटो येतील. नाहीतर आयफोनला तसं पण टक्कर देऊच नाही शकत. पण ठीक आहे, आपण तरी पण ट्राय करू. आता मी इकडनं चाललो आहे. आता मी थांबणारच नाही इकडे, डायरेक्ट आम्ही आता वेंगुर्ल्याला जाणार आहे. तो ब्लॉग पूर्ण कंटिन्यू एंडपर्यंत बघा. आणि मला असं वाटतं की ह्या ब्लॉगचे आपल्याला 2 पार्ट बनवावे लागणार आहेत, कारण एका पार्टमध्ये सामने इतका ब्लॉगच नाही आहे छोटा. हे आहे लिंगेश्वर मंदिर, लिंगेश्वर देवाचं मंदिर आहे. आता आम्ही इकडनं निघालो आहे. तो तिकडे पुढे चालतो आहे, तो थोडा कॅमेरा शाय आहे ना. आता आम्ही इकडनं निघालो आहे. आता डायरेक्ट वरती जाणार, स्कूटी घेणार. आणि हा बोलते की वेंगुर्ल्याला पण जाऊन येऊ, बिकॉज आम्ही ना आज खूप लवकरच घराबाहेर निघालो ना. म्हणजे कसं यांनी मला 3 वाजता कॉल केला होता आणि 3च्या नंतरच आम्ही लोक पटकन निघालो. मग आता आम्ही आता किती 5:30 होत आहेत ना, अजून खूप टाईम आहे. तर आम्ही म्हटलं की वेंगुर्ल्याला पण जाऊन येऊ, इकडनं जवळच येते. तर आता त्या बीचवर चाललो आहे. फक्त एक इश्यू असा आला आहे की आयफोन नाही, म्हणजे आयफोनची चार्जिंग गेली आहे पूर्ण. त्याचं जर आमचं काम झालं असतं चार्जिंगचं कसं तरी, तर मग आम्ही तरी पण आम्ही ट्राय करणार आहे. पण जर चार्जिंगचं काम झालं असतं ना चांगलं, तर आम्ही वेंगुर्ला एकदम भारी फोटो काढले असते. आणि असं पण आहे यार की पैसे देऊन रिचार्ज घ्यायला तर तसं पैसे देऊन चार्जिंग घ्यायला यायला पाहिजे होती. डायरेक्ट 50 रुपये द्यायची, 100% चार्जिंग घ्यायची. ओके ठीक आहे, आपण आता वेंगुर्ल्याला जाऊ, तिकडचं सगळं कंटिन्यू करू. गाईज एकदा खालची जागा बघा, पूर्ण गोवा वाटतंय. गोवा म्हणजे एक मिनिट तुम्हाला परत दाखवतो बघा. इकडे हे ना, हे ब्रिज आहे, हे केबलवाला ब्रिज आहे. त्याच्या पुढे ना बीचच्या टाईपचे जे हॉटेल आहेत ना बीचच्या साईडला ते वाले आहेत. आणि ह्या साईडला गाव वगैरे आहेत लोकांचे. काय जावतं काय मार्केट जाव आहे रे. गाईज हे ते वेंगुर्ला बंदर आहे, म्हणजे बीच नाही बट हां इकडे खूप काय आहे बघणार. मासे वगैरे पकडतात इकडे लोक. गाईज हे वेंगुर्ल्याचं मच्छी बंदर जे आहे ना, म्हणजे सॉरी जे नॉर्मल बंदर आहे ना, त्या बंदरच्या वरचं मार्केट आहे पूर्ण, मच्छी मार्केट. मी चुकून मच्छी बंदर बोललो, मच्छी मार्केट आहे हे. आता आम्ही इकडे जास्त वेळ थांबत नाही, बिकॉज मला घरून कॉल येत आहेत आणि टाईम नाही आमच्याकडे. आम्ही खूप लवकर आलो ना इकडे. पूर्ण नवीन बनवलं आहे ब्रिज. हे बघा, हे पूर्ण केबल ब्रिज आहे, नवीन बनवलं आहे आता. पब्लिक रिॲक्शन जी भेटते ना गाईज मला एकदम डेंजर भेटते. एका ब्रिजवर जायचा हां हां ठीक आहे ना नको सर, काय नाही जाणार का वर. फोटो आम्ही काढलो हडे काय ब्रिजवर, काय फोटो काढतो. मदर टेरेसा स्कूल आहे गाईज. गाईज हे वेंगुर्ल्यामधलं मच्छी मार्केट आहे आणि हे भाजी मार्केट. सो गाईज आता आम्ही इथे पोचलो आहे कुंभारवाडीमध्ये. आता थोड्याच वेळात घरी पण पोचू. इकडनं पहिला आम्हाला कुडाळ भेटणार, तिकडनं आम्ही घरी पोचू. सो गाईज हाच ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी करतो आहे, कारण काल रात्री मी लेट आलो होतो. लेट म्हणजे आम्ही आलो होतो 8च्या आधीच आलो होतो, पण तरी पण तेव्हा ब्लॉग एंड करायला भेटला नाही. मग आता ब्लॉग एंड करतो आहे. माझ्या चॅनलवर हा असा पहिला ब्लॉग आहे जिकडे मी काहीतरी ट्रॅव्हल वगैरे करतो आहे, ते पण कोकणामध्ये. तर हा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल. तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेडी राहा आपले नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.